अंबरनाथच्या आनंदनगर MIDCतील श्री गणेश केमिकल कंपनीला सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली। या आगीमुळे कंपनीला लागूनच असलेल्या जांभिवली ठाकूरपाडा गावातील घरांचं मोठं नुकसान झालंय, तर बाजूच्या मिरॅकल केबल आणि Cloud9 या कंपन्यांनाही आगीची मोठी झळ बसली आहे। गणेश केमिकल कंपनीच्या भिंतीला लागून असलेल्या अनेक घरांचे दरवाजे या आगीच्या झळांमुळे पूर्णपणे जळून खाक झालेत, तर कंपनीच्या एका लोखंडी टाकीचं मोठं झाकण उडून थेट मागच्या वस्तीवर कोसळल्यामुळे एका घराची मोठी पडझड झाली आहे। या घटनेमुळे जांभिवली ठाकूरपाडा गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायाखाली आहेत। जांभिवली ठाकूरपाडा गावाला लागूनच आनंदनगर MIDCतील फार्मा झोन आहे, मात्र या फार्मा झोनमध्ये काही रासायनिक कंपन्यांनाही जागा देण्यात आली असून त्यामुळे गावाजवळ एखादा जिवंत बॉम्ब असल्याची भीती ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली आहे। सोमवारच्या घटनेनं जांभिवली ठाकूरपाडा गावातील घरांचं झालेलं नुकसान पाहता ग्रामस्थ अक्षरशः जीव मुठीत धरून आपल्या घरांमध्ये राहत आहेत। ठाकूरपाडा गावाच्या आजूबाजूला आणखी 3 ते 4 मोठ्या रासायनिक कंपन्या असून दुर्दैवानं अशी घटना पुन्हा घडली तर गाव बेचिराख होण्याची भीती या ग्रामस्थांच्या मनात आहे। त्यामुळे आता या रासायनिक कंपन्या गावापासून दूर स्थलांतरित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे। काल 5:30 सुमारात एवढी आग लागली या कंपनीला ना, तर आमच्या गावामध्ये म्हणजे पोरा बाळा कोणच ठेवलं नाही। आखी रातभर 3 वाजता घरी आलो आम्ही सगळे, एक माणूस सुद्धा गावात राहिला नाही, का पोर बाळ कोणीच राहिलं नाही। तर मला साहेब एवढा सांगायचं आहे, पहिल्या सुरुवातीला हा आमचा गाव कमीत कमी 150 वर्षा 1.5 पावणे 200 वर्षाचा गाव आहे आणि या कंपनी मागून आल्यात। या केमिकल कंपनी पासून फार धोका आहे आम्हाला आणि पोरा बाळा वाचवायची, काही पोरा बाळांचा पोट भरायचा, गरीब लोक काय हातावरचा धंदा आहे साहेब। आणि एखाद्याला समज आगीत जर एखादा पडला किंवा घराला एखाद्याची आग लागली तो काय करणार गरीब माणूस साहेब। म्हणून एक केमिकल कंपनी आहे साहेब, या काही करून काहीतरी त्याला कुठं तर शिफ्ट करा, नाहीतर काहीतरी दुसरा मार्ग शोधा यार, ते नाहीतर याच्या पुढे आमच्या गावाला फार धोका आहे। रात्रभर लोक कोणी जंगलात, कोणी दुसऱ्याच्या गावात, कोणी MIDCच्या रस्त्यावर लहान लहान मुलं घेऊन उपाशी, पाणी नाही, जेवण नाही, काही नाही, अन्न नाही। या परिस्थितीत लोकांनी अक्षरशः, आणि असं ही 4थी वेळ आहे की लोकांना गाव टाकून पळावं लागतोय। MIDC तर नंतर आले, आम्ही इथे परंपरेने राहतोय। म्हणजे फार्मसी झोन आहे, बाजूला इंजिनिअरिंग झोन आहे आणि त्या फार्मसी झोन मध्ये ह्या केमिकल कंपन्या बसवलेल्या आहेत। जिथे एखादा खाली प्लॉट भेटला की त्या ठिकाणी एखादी रासायनिक कंपनी आणून बसवली जाते, ते बघितलं जात नाही की बाजूला वस्ती आहे किंवा काय आहे। आणि अक्षरशः इथल्या लोकांना एखाद्या आम्ही बॉम्बवर जीवन जगतोय अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे आमची। जशी जाळ लागली ना तर ते आम्ही बघायला आलो, तर जाम जाळ वरती गेले, तर मग सर्दी झाली पळापळ। 5च्या सुमारास समज झाली, 5:30 ला अशी झाले। पोरं आली धावत बघायला, चला बोलतो काय झाले, बघतो तर बाब, अशी मग कोणची सूत नाही राहिली, रातभर पळत लोक इकडे तिकडे। असं बघलं तर आम्हाला वाटलं आधी कसर पेटतं, जास्ती डोम झाला, जास्ती हे आलं, धूर आलं जास्ती, मग नंतर मोठाही स्फोट झाला, टँकर फुटली, वरती जाळ सगळी पसरली, सगळे गावात लोक सगळी जीव मरणी मेटा कुटा, कोणाचं डोकं फुटलं, कोणाची पायाला लागलं, तशी उठत पडत बाजूला पळाली। आम्ही उठत पडत बाजूला पळाली, नाही जेवणाची व्यवस्था नाही, कायची व्यवस्था, आम्ही सगळी रस्त्यावर आखी रात आम्ही काढली रस्त्यावर, नाही अंगाव ना काय नाही, मच्छर चावतं काय चावतं, त्याची पक्षी या घाण कंपनी केमिकलच्या आमच्या गावापासून लांब पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे। पोरा भावाला घेऊन सगळी बाहेर गेली, रातभर रोडवर राहिली सगळी, त्रास सगळ्यांना झाला। आमच्या गावात परत सगळी आग आलती, घरावर पत्रावर सगळ्यावर आग पडली।